नागपूरच्या गणेशपेठ परिसरात प्रेम संबंधातून वाद झाल्यानंतर तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक छळ केल्याचा आरोप असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 296, 352 आणि 351 अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रेम संबंध होते। मात्र काही कारणांमुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला। या वादातून आरोपीने पीडितेचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। यामुळे घाबरलेल्या पीडितेने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपीला अटक केली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलीस अधिक माहिती गोळा करीत आहेत। त्या गुन्ह्यामध्ये BNS 64, 296, 352, 351 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये जी पीडित आहे त्या पीडितेचे आणि यातील आरोपी जो आहे त्याचे प्रेम संबंध होते आणि या प्रेम संबंधामधून त्यांच्यामध्ये 2 ते 3 वर्षाच्या नंतर वादविवाद झाला आणि जो आरोपी आहे त्यांनी त्या पीडितेचे फोटो जे आहेत ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यातील आरोपी जो आहे त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि पुढची कारवाई आणि तपास चालू आहे। प्रेम संबंधातून निर्माण झालेल्या वादातून अशा प्रकारचे गुन्हे वाढताना दिसत आहेत। नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे।